वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपात्ममहं वन्दे परमानन्दमाधवम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। आजचा निरूपणाकरता घेतलेला विषय देव आपलासा करून घेणे। आता इथं काही जणांच्या मनात एकदम शंका येईल की आता हे काय नवीन आपलासा देव करून घेण्याकरता ह्या काय सांगणार आहे, वेगळं काही सांगणार नाही, कुठली युक्ती नाही, जे आपल्याजवळ आहे तेच आमच्या गुरूंनी जे आम्हाला सांगितलं ते सांगण्याचा छोटासा प्रयत्न। तुकोबारायांचा एक अभंग आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा तेरे विण जीवा सुख नोहे। येरती माईके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसाय। अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्तिमान। या एकाच 4 चरणाच्या अभंगातून तुकोबारायांनी आपल्याला इतकं काय काय सांगितलंय। वास्तविक एकेका ओळीवरती 1-1 तास बोलता येईल इतकं, पण आत्ता आपल्याकडे एवढा वेळ नसतो, सांगणाऱ्याची तेवढी ताकद नसते म्हणजे माझी, आणि ऐकणाऱ्याला सुद्धा असं व्यवधानं खूप असतात। त्यामुळं जेवढंच मला जमेल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करते। एकाच याच्यामध्ये सुख, देव, अमरत्व आणि मरण या सगळ्या गोष्टींची सांगड या अभंगातून तुकोबारायांनी घातली। तर ती कशी घातली आहे, 1-1 चरणाचा लहान लहान अर्थ बघूया आणि मग पुढे तपशिलात शिरूया। काय सांगितलंय की आपुला तो एक देव करून घ्या। किती सोपं आहे हो। एक देवाची मूर्ती घरात आणायची किंवा तसबीर आणायची, त्याला रोज हार फुलं गंध काय असेल ते व्हायचं, त्याची पूजा करायची, त्याला नैवेद्य दाखवायचा, म्हणजे जे जे मी करतो ते सगळं तुला अर्पण करतो असं म्हणायचं। पण जे जे करतो त्याच्यामध्ये काय काय येतं, मग काही वेळेला वाईट कर्मसुद्धा आपल्या हातून घडतात। ती नकळतपणे घडली तर गोष्ट वेगळी, आणि ती नंतर आपल्याला कळली की हो बाबा आज माझ्या हातून काहीतरी चुकीचं घडलं, पुन्हा हे करण्याची बुद्धी देऊ नको हे देवाजवळ मागणं वेगळं। पण आपण झोपताना सवयीनुसार काय म्हणतो, जे काही माझ्या हातून चुकलं असेल ते तू मानून घे, तुला अर्पण, म्हणजे सगळं चांगल्याबरोबर वाईट पण सगळं त्याला द्यायचं, तो कुणाकुणाचं म्हणून जबाबदारी घेणार। म्हणून या देवानी काय केलं, सगळं आपण एकटं करू शकणार नाही, कारण मनाने सगळीकडे जाता येतं आपल्याला। आज मी इथं गीताग्रह मंडळात बसलेली आहे, पण मन कुठं असणार, अमेरिकेत, दुबईमध्ये, मला तिथं कुणी कीर्तनाला बोलवतील का, प्रवचनाला बोलवतील का, मग आज मी हा सांगितलेला विषय तिकडच्या लोकांना कळेल का, नाना विचार मनामध्ये असतात। मग देवाने विचार केला की माणसाचं मन इतकं विचित्र आहे, आपण प्रत्येकाच्या मनात जर घुसत बसलो तर आपली काम करायची पंचायत होईल। म्हणून त्यानं सगळ्या संत मंडळींना खाली पाठवलं, आणि ती संत मंडळी आपल्याला सांगतात। मग कुणी दासबोधाच्या माध्यमातून, कुणी गीतेच्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, कुणी भागवतातून, कुणी गाथेतून, प्रत्येकाने सर्वसामान्य लोकांना समजेल अशा भाषेत
सांगण्याचा प्रयत्न केला. साधं व्यवहारातलं उदाहरण देते की देवानी असं का केलेलं आहे. आपल्याला घरामध्ये एखादा स्वयंपाकाची कृती, पाककृती, आजच्या भाषेत त्याला आपण रेसिपी म्हणू, ती जर कुणी सांगितली घरच्यांनी किंवा मैत्रिणींनी पटकन लक्षात येत नाही. पण फेसबुक उघडलं की अगदी तिथं पोहे कसे भिजवायचे आणि कांदा कसा चिरायचा इथपासून सगळं शिकवलं जातं. मग आमच्या ज्या कोणी आजा पणजा सासवा करत होत्या ते काही चुकीचं होतं का? त्या तेच करत होत्या. पण आपली बघण्याची वृत्ती नाही तरुण लोकांची की सासूबाई करतायत ना, हां जाऊ दे त्यांना काय कळते. आम्ही असं म्हणू, हेच आईने सांगितलं तर निदान थोडं तरी आपण ऐकू. मग हे सगळं आपल्यापेक्षा देवाला कळलं की इथं डाळ आपली शिजायची असेल तर कुणीतरी असा मनुष्य हवा की ज्याचा भजनी लोक लागतील आणि त्याचं ऐकतील. नाहीतर मी इथं तासभर, म्हणजे मी कुणी संत नाही, त्या संतांनी सांगितलेली वचनं मी तुम्हाला सांगते. त्यांनी योजना केली की अशी आपण कुठेतरी जिथं कथा कीर्तनं पुराणं प्रवचन होतात तिथं सामान्य लोक जातील. 50 लोकांपैकी 5 लोक तरी मन लावून ऐकतील आणि आणखीन ते 5 जणांना सांगतील. असा विचार देवानी केला असेल म्हणून संतांची योजना केली. त्यातलेच एक तुकोबाराय आपल्याला काय सांगतायत की आपुला तो एक देव करून घ्या. काय गंमत आहे बघा. त्या देवाला आपलंसं करायला सांगतात. कारण का? देव आपण आपलासा करू, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मूर्त आणू, काही आपल्या ऐपतीप्रमाणे आपण काहीही आणू, नैवेद्य दाखवू, सगळं करू. पण मठ मंदिरं आहेत की तिथं जातो ना आपण. जरी घरात देव आणून ठेवले, घरात काय मग देव नाही येत का? देवघरात आपल्या देव आहेत, त्यांची रोज पूजा करतो आपण. पण ती कशी करतो याला जास्त महत्त्व. नाहीतर इकडे प्रवचनाला यायचं आणि तिकडे पूजा 2 दिवस केली काय, नाही केली काय, नाही देवाला चालतं. देव काय धातूच आहे, त्याला कुठं काय कळतं. ही आपलं पांघरून घालणं असतं. प्रवचनाला येऊन बसलं, प्रवचन झालं की मग आपण म्हणणार, म्हणजे माझ्या सकट सगळी काय म्हणणार आपण, छान सांगितलं बरं का, उद्यापासून पूजा नीट केली पाहिजे. तेरड्याच्या रंगात 3 दिवस नाही 3 तास, पण हल्लीचा तेरडा सुद्धा रंग बदलणार आहे. तेरडा काय आणि सरडा काय असं आहे. आपल्याला त्या विषयात शिरायचं नाही. आपल्याला आजचा विषय काय आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा तेणे विण जीवा सुख नव्हे. आपल्याला हवंय काय? सुख हवं. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत किंवा निजताना सुद्धा उद्या सकाळी काय केलं म्हणजे मला सुख मिळेल, हा विचार आपण करतो. मग असं सुख हवंय ना, तर संत मंडळी म्हणतात देवाला आपलंसं कर. पण आपली गल्लत होते इथंच. देवाला आपलंसं करायला सांगितलं कारण पुढचा प्रश्न आपला लगेच असतो, आम्ही तुम्ही सांगतोय त्याप्रमाणे देवाला आपलंसं करू, पण याच्यापासून आम्हाला लाभ काय? तो लाभ पुढच्या चरणात लगेच सांगितलाय. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. तुकारा याला देवाला आपलंसं केल्यानंतर काय होईल, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदा. एकदा का त्या भगवंताला आपलंसं केलं, आपल्याला अविनाशत्व म्हणजे अमरत्व प्राप्त होतं. आणि मग तुका म्हणे एका मरणाची सवय, लगेच पुढच्या चरणात सांगितलं एकदा का मरण प्राप्त झालं, उत्तमची उरे कीर्ती मागे. पुन्हा कीर्ती मागं उरते आपण गेल्यानंतर सुद्धा. म्हणून तर समर्थ म्हणतात ना, देहत्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. हे असं जेव्हा आपण ऐकतो त्याप्रमाणे आपण वागतो का? म्हणजे आपल्याला कीर्ती पण हवी
अमरत्व हवं, मरण देवाला आपलंसं केलं की मिळणारच आहे आणि पुन्हा सुख मिळणार. चार चार गोष्टींची सांगड कशी घालायची, एकेका चरणाचा उलगडा करत जाऊ म्हणजे लक्षात येईल. पहिल्या चरणात तेणे विण जीवा सुख नव्हे, एका भगवंता वाचून जीवाला सुख नाही असं सांगितलं. कारण का, येरती माईके दुःखाची जनिती, म्हणजे एका भगवंता वाचून इतर जी सुख आहेत ती दुःखाला कारणीभूत ठरणारी आहे. क्षणभंगूर आहेत ही सुख. कशी आहे, आज मी इथं आले, वरती जर पंखा नसता, येरती माईक हा माईक पाहिजे, कारण मी बोललेलं ऐकायला कसं नाही. हा माईक अपेक्षित नाही आहे संतांना. येरती माईके, मायेनी आवळत घातलेली जी सुख आपण घेतोय. आज उन्हाळा आहे, वरती पंखा चालू आहे, मला बरं वाटतं. पण हीच जर कडाक्याची थंडी पडली आणि पंखा लावला तर आपण म्हणणार पहिलं आधी पंखा बंद करा, थंडी सहन होत नाही. म्हणजे आज ज्या गोष्टीपासून सुख मिळालं, उद्या त्या गोष्टीपासून सुख मिळेल याची शाश्वती नाही. नाहीतर ऐन थंडीत सुद्धा गार पाणी पिणारे लोक आहेत, पण हाताच्या बोटावर मोजणारे. ऐन उन्हाळ्यात गरम गरम चहा पिणारे लोक आहेत, पण हे अगदी थोडी उदाहरण आहे. पण सर्वसामान्य जनतेचा जर विचार केला तर उन्हाळ्यात ज्या गोष्टीपासून आपल्याला आनंद मिळतो, आपण उन्हाचे थकून भागून गेलो, कुणी थंड पाणी दिलं, ते माठातलं असलं उत्तम, त्याला मोगऱ्याच्या फुलांचा वास असला, वाळा घातलेला असला त्याहून उत्तम. पण हेच जर पाणी ऐन थंडीत पारा खाली घसरलेल्या असताना दिलं, आपल्याला प्यावंसं वाटणार नाही. त्यापेक्षा आपण म्हणणार थोडंसं गरम पाणी करून द्या. मग एखादा मिश्किल स्वभावाचा, विनोदी स्वभावाचा मनुष्य असेल किंवा व्यक्ती असेल, ती काय म्हणेल, पाणी गरम देताच आहात, थोडीशी साखर आणि चहा घाला, दूध असलं तर दूध घाला, नाही तर कोरा चहा सुद्धा चालेल, पण जरा थंडीचं आलं वगैरे घातलेला चहा प्यायला बरं वाटतं की नाही. कारण त्या सगळ्यापासून आपल्याला सुख मिळणार आहे याची पूर्ण कल्पना असते. म्हणजे सुख हवंय, मग काय करा, देवाला आपलंसं करा. सोप्या सोप्या युक्ती देवानी संतांनी सांगितलेलं आहे, आपण तेच करत नाही. आता तुम्ही फेसबुक जर उघडून बघितलं, 5 मिनिटं हा मंत्र ऐका, 5व्या मिनिटाला तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल, तुमचं आयुष्य उजळवून टाकतील, तुमचा आनंद वेगळा होईल, हे सगळं सांगितलं जातं. पण हे करून तसं होतं का हो? अहो तुम्ही कशाला, मी सुद्धा बघितलं, सगळ्या स्वामी समर्थ झालं, कृष्ण झाले, भगवान राम झाले, देवी कवच झालं, सगळं प्रकार करून झाले. स्वामी समर्थ लिहा, 5व्या मिनिटाला तुम्हाला चांगली बातमी होईल. इतकं सोपं आहे का हो? वास्तविक सोपं नाही आहे, पण आहे. ते कसं आहे ते पुढे सांगते. सर्वसाधारण माणसाची गंमत अशी होते की आपल्याला हवेत पेढे आणि गेलोय आपण मिरच्यांच्या बाजारात, मग तिथं आपण विचारलं मला 1/2 किलो पेढे हवेत, तर तिथे एखादी अनुभवी व्यक्ती असेल तर ती काय म्हणे, अहो तुम्हाला पेढे हवेत ना, मग मिरच्यांच्या बाजारात मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला हलवायचं दुकान गाठावं लागेल. तसा जो पेढ्यांचा पत्ता तो मनुष्य सांगतो, त्याचप्रमाणे सुखाचा पत्ता ही संत मंडळी सांगतात, देवाला आपलंसं करा. मग बरेच जण म्हणतील, बऱ्याच वेळ तुमचं ऐकलं की देवाला आपलंसं करा, आम्ही केलंय देवाला आपलंसं. पुरावा द्या. आपलंसं जर देवाला केलंय तर शरीराला होणारी जी दुःख आहे त्या दुःखापासून आपली निवृत्ती होतीये का, किंवा सुखामध्ये आपण सरळ राहतोय का, भुलून जात नाही. जे आहे ते भगवंतांनी दिले असं आपण म्हणत नाही. ईश्वरेच्छा बली असी असं आपण पुष्कळ वेळा म्हणतो, पण इतक्या सोपेपणाने म्हणत नाही. जर काही वाईट आलं तर देवाने, चांगलं केलंय तर माझं कर्तृत्व. म्हणजे इथून तासभर प्रवचन करून मी घरी गेले की म्हणणार,
एवढी माझी तब्येत बरी नसून सुद्धा तासभर मी प्रवचन केलं. हां, हे मी म्हणणार. मन प्रपंचात, देह इथे, विचार कुठला? प्रवचन चांगलं लोकांनी सांगितलं तर. उद्या इथे सगळे जमलेली लोक म्हणे काय तुम्ही प्रवचन सांगितलं? मग मनात राग. एवढं मी 8 दिवस अभ्यास करून विषय तयार केला आणि सांगितलं, पण लोकांना त्याचं काहीही नाही, लोकांना कळतच नाही. झालं, मला त्यापासून आनंद मिळाला. अरे पण लोकांना कळत नाही हे ठरवणारी मी कोण? बहुश्रुत आहे तिथे लोक. ते काही बोलले नाहीत याचा अर्थ त्यांना काही समजत नाही असं नसतं. ते या पदाचा, इथल्या गादीचा मान ठेवून ते लोक म्हणतात त्या गादीला नमस्कार करायचा आणि गप्प बसायचा, असा विचार करणारे लोक असतात. त्यामुळं ज्या गोष्टीपासून मला सुख मिळेल त्याच गोष्टीपासून तुम्हाला मिळणार नाही. मुलगा झाला, पेढे वाटले, फुंकून फुंकून वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला दिवा लावून औक्षण करायची आपली संस्कृती. त्या संस्कृतीत आपण मुलांना विझवायला सांगतो दिवे, आणि काहीतरी गोडधोड करून खायला घालायचे जे आपण तिथं कापायला सांगतो. म्हणजे जन्मापासूनच हातात सुरी. मग अल्पवयामध्ये या मुलांनी जर काही कुणा ती सुरी एखाद्याचं पोट समजून तिथं जर भुसकली, पोट केक समजून जर भुसकली तर काय चुकीचं? मग तिथं अल्पवयीन गुन्हा झाला असं म्हटलं जातं. म्हणजे आपणच किती प्रत्येक गोष्टीला दुःखाला कारणीभूत असतो. म्हणजे आज ज्या गोष्टीपासून मला सुख मिळालं, उद्या तोच मुलगा आपल्या कुळाचा नाश होईल किंवा कुळाला बट्टा लागेल असं काम करायला लागलं तर ती माऊली म्हणते त्यापेक्षा मी निपुत्रिक म्हणून राहिले असते तर बरं झालं असतं. पटकन त्या माऊलीच्या तोंडून शब्द येतात. म्हणजे आज मुलगा झाला, वंशाला दिवा मिळाला, पण तो जर पुढे दिवता निघाला तर होऊ शकतं ना असं. आणि आपण पेपर, वर्तमानपत्र जर कोणाकडे येत असेल तर पाहिलं की लक्षात येईल की काय ही मुलं दिवे लावतात. दिवे लावणार नाहीतच, त्यांना विझवायचंच माहिती आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग हे सगळी दुःखाची कारणं आहेत. साधं मुंगीचं उदाहरण घे. आपल्या शरीरापेक्षा जास्त वजनाचा साखरेचा कण ती घेऊन आपल्या वारुळात नेऊन ठेवते. का? तर पुढची संजुगणा व्हावी आपली. तिला माहिती असतं हा साखरेचा दाणा खाल्ला की मला सुख मिळालं, पण कुठपर्यंत? त्या मुंगीला कुणी पायाशी घेत नाही तोपर्यंत, मारत नाही तोपर्यंत, किंवा तो साखरेचा कण आहे तोपर्यंत. एकदा का साखरेचा कण संपला की त्या मुंगीला काहीच मिळत नाही, म्हणजे तिला दुःख मिळतं. हे झालं मुंगीचं उदाहरण. हे फार मनाला नाही पटणार, सोडून द्या. आपलंच उदाहरण घेऊ. आज मला बीपी, शुगर, डायबिटीज काहीही नाही. हा खाल्ली 4 वाट्या बासुंदी, आंबे खातोच आहे भरपूर, पण उद्या जर रिपोर्ट माझा आला आणि त्या रिपोर्टमध्ये शुगर आउट ऑफ कंट्रोल म्हटलं, तक्षणी आंबा बंद, घरातली साखर बंद, सगळं बंद. म्हणजे मला समोर दिसतंय घरातले सगळे आंबे खात आहेत, सगळेजण मिठाई खात आहेत, पण मी खात नाही. समोर आलं तरी मी म्हणलं नको, मला डायबिटीज आहे. चहा केला तर करा, म्हणजे चहा नकोच म्हणायचं नाही, चहा करा पण बिन साखरेचा करा, मला डायबिटीज आहे ना. म्हणजे आज घरामध्ये आंब्याची पेटी येऊन पडली, मी खाल्लेत मनसोक्त आंबे, तोपर्यंत मला माहिती नव्हतं. पण उद्या जर रँडमली आपलं चेकिंग करायचं म्हणून आपण गेलो, जागरूक नागरिक ना आपण, गेलो चेकिंग करायला आणि असा काही रिपोर्ट आला, शून्यापेक्षाही खालचे मार्क मिळाले, नापास होणं तर फारच दूर, आणखीन काही करता आलं तर. म्हणजे वरच्या इयत्तेत ढकलला पण नाही, आहे त्या इयत्तेत पण नाही राहिला, उलट त्या रिपोर्ट कार्डवर तर खालच्या इयत्तेत जाऊन बस, अशी अवस्था होते. मग ही सगळी जी दुःख आहेत ती क्षणभंगूर, सुख आहे ती क्षणभंगूर आहे. मग शाश्वत, चिरंतन, चिरकाल टिकणारं सुख आहे ते म्हणजे देवाला आपलंसं करणं.
मग आपलंसं करणं म्हणजे काय? फार सुंदर गंमत. हा बर, येत आहे. आपलंसं करणं म्हणजे काय? तर व्यवहारातलं उदाहरण सांगतो. माझा आता थोडासा व्यवहारातली उदाहरणं सांगण्याकडे कल आहे, कारण ती लोकांना लवकर समजतात. असं आहे, व्यवहारामध्ये अनेक मुली असतात, अनेक मुली असतात, पण अमक्या अमक्याची मुलगी सून म्हणून करून घ्यावी लागते. आपण म्हणतो ना, ही अमक्या अमक्याची मुलगी आम्ही सून म्हणून करून घेतली. नाही तर मुली बऱ्याच आहेत, पण म्हणून काय आपल्या मुलाला सगळ्याच मुली आपण करून घेत नाही. ती एक सून आपण तिला घरी आणतो, तिला करून घेतो. करून घेतो म्हणजे तिच्यावरती जे जे काही संस्कार आहेत त्या संस्कारांना सुंदरसं खत पाणी घालायचं काम आपण करतो. आपले संस्कार तिला देतो आणि एक सुंदर आयुष्य फुलवण्याचा प्रयत्न आपण करत असतो. हे करून घेतलं जातं. लहानपणी आपल्याकडून अभ्यास करून घेतला जायचा. इथं गीता पठणाचे वर्ग चालतात. गीता कंठस्थ करून घ्यावी लागते. आहे नाही तर गीतेची पुस्तकं सगळ्यांकडे, किती जणांना पाठ आहे? नाही होत सगळ्यांना. मग ज्याच्या मनामध्ये ती ओढ आहे, मला काही करून हे पाठ व्हायला पाहिजे, अशी जी बारीक बारीक गोष्टी आहेत, हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती वस्तू आपली होत नाही. हे व्यवहारातलं उदाहरण झालं. मग आता हे आम्हाला आत्ता समजलं, पण ज्ञानेश्वर माऊलींना हे केव्हा समजलं? वास्तविक पाहता 20-21 वर्षाचं आयुष्य, त्या आयुष्यामध्ये संघर्षाचे क्षण भरपूर होते, तरी सुद्धा प्रपंच न करता प्रपंचातली सगळी उदाहरणं माऊलीच्या आईच्या प्रेमाने समजावून सांगणारे हे ज्ञानेश्वर माऊली. माऊली म्हणावं फक्त त्यांनाच, पण हल्ली माऊली म्हणण्याचा ट्रेंड निघाला. कोणी उठतं माऊली आणि महाराज होत, पण त्याच्यातलं जे महाराजत्व माऊलीत्व आहे ते तत्व नसतं. मग ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर उदाहरण सांगतात. कारण असं आहे, व्यवहारातलं उदाहरण नाही पटलं, ते माझे अनुभव असतील, पण तुम्हाला लोकांना मी ज्ञानेश्वरांची उदाहरणं सांगितलं तर ती लवकर कळतील. फार सुंदर उदाहरण दिलं म्हणजे मी जे पुढच्या याला येणार आहे तेव्हा कळेल की हे उदाहरण किती आपल्याला तंतोतंत लागू होतं. काय सांगतात ते? का कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक येकेची घरी, परी पराग सेविजे भ्रमरी, येरा चिखलची उरे. हा येरा चिखलची उरी आहे ना, ते तुकोबारायांचा अभंग. येरती माईके दुःखाची जनिती. तशी आपली अवस्था कशी आहे? कमलकंद म्हणजे कमळाचं फूल आणि दर्दूर म्हणजे बेडूक. दोघांचं निवासस्थान एकाच ठिकाणी, वस्तीस्थान एकाच ठिकाणी, दोघेही चिखलात असतात. परी परागो सेविजे भ्रमरी म्हणजे बाहेरचे भुंगे येतात आणि त्या कमळातल्या परागांचं सेवन करतात. आता पुढे त्या भुंग्याचं काय होतं हा विचार आत्ता करायचा नाही. आता फक्त आपल्याला एवढं, बाहेरच्या भुंग्याला त्या परागांची जाणीव आहे, पण त्या देठा शेजारी असलेल्या बेडकाला त्याची जाणीव नाही. तो मात्र त्या चिखलामध्येच रममाण झालेला आहे. तशी आपण सामान्य लोकांची अवस्था असते. या प्रपंचरूपी चिखलामध्ये आपण अडकून पडलेले आहोत. सोडता सुटत नाही प्रपंच. दुसरं उदाहरण सांगते. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते अवहेरुनी गोचिड अशुद्ध सेवित असे. त्या गाईच्या सडाला आचळाला, जे आचळामध्ये जे दूध आहे त्या दुधामध्ये आणि गोचिडामध्ये एका त्वचेच्या पदराचा काय तो अंतर हे असतो, तेवढीच एक भिंत असते, पण ते दूध तिथं आहे, अनेक रोगांवरती गुणकारी आहे.
याची जाणीव त्या गोचिडाला नसते. ते गोचिड मात्र त्या आचळातलं अशुद्ध रक्त सेवण्यामध्येच स्वतःच्या जीवाची धन्यता मानत असतात. त्या गोचिडाप्रमाणे या सामान्य माणसाची अवस्था. कशी अवस्था आहे? तैसा हृदयामध्ये राहू असता सर्व सुखाचा आराम, ती भ्रांत असे गावून विषयाकडे. हे भ्रांत तुम्ही आम्ही जे जीव आहोत ते विषयाचे लोडिंग करतो, विषयाकडे मन ओढ घेत असते. म्हणून आपल्या हृदयामध्ये हृदयस्थ सिंहासनावरती परमात्मा विराजमान आहे याची जाणीव आपल्याला नाही. ती जाणीव कशी नाही? ती नसल्यामुळं दुःखाला कारणीभूत ठरतो आपण. देव जवळ आहे आपल्याला, आपण तो आपलासा करून घ्यावा लागतो ना. मगाशी म्हटल्याप्रमाणे मुली अनेक फिरतात, सगळ्याच मुली आपल्या घरच्या सून होऊ शकत नाही. त्यातली एकच मुलगी आपल्या घरची सून होऊ शकते. तसं ते आहे आपल्या शेजारी. म्हणून तर समर्थ म्हणतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे, सुखानंद आनंद कैवल्यगामी दुपेक्षी कदा रामदासाभिमानी. तो परमात्मा आपल्या जवळ असल्यानंतर इतर गोष्टींचा विचार करायची आवश्यकता नाही. पण आपली चूक होते इथंच. कारण हा जो देह आहे हा देवाच्या कृपेनेच बनलेला आहे. मागदी 84 लक्ष योनी फिरून म्हणा, काय म्हणा, जे काय असेल ते इथं या गोष्टी ऐकलेल्या बऱ्याच आहेत. हा नरदेह मिळालेला आहे. तर या नरदेहाचा जर नराचा नारायण करायचा असेल तर त्या देवाला आपलेसं करणं आवश्यक आहे. आता इथं काय सांगितलंय? आपुला तो एक देव करून घ्या. तो एक म्हणजे एकच घ्या. उगीच आज सोमवार आहे, आज शंकराला जाऊ, उद्या मंगळवार आहे गणपतीला जाऊ, देवीला जाऊ, बुधवार आहे विठ्ठलाला गेलोच पाहिजे, गुरुवार आहे आम्ही दत्ताला गेल्याशिवाय जेवत नाही, शुक्रवार पुन्हा देवी आहे, शनिवारी मारुती आहे, रविवारी काही नाही आहे म्हणून चला सूर्याला नमस्कार करा. सगळ्यांना आपलंसं करतो, एक ना धड बारावरची नाही. कुठलंच काहीच मिळत नाही. त्यापेक्षा आपला तो एक देव करून घ्या, कुठलाही असेल. मी असं म्हणणार नाही की मी या देवाची भक्ती करते तुम्ही पण हीच करा. प्रत्येकाची इष्ट देवता वेगवेगळी असेल, उपास्य देवता वेगवेगळी असेल, पण ज्या देवतेचं ध्यान कराल, भक्ती कराल, ती एकनिष्ठ तुम्ही करा. एवढंच म्हणणं आहे या संतांचं. आणि मग तो देव आपल्याजवळच आहे. मग त्या देवाला काहीही रूप द्या. कुणी कृष्ण म्हणेल, कुणी भगवान शंकर म्हणेल, कुणी दत्त म्हणेल, कुणी देवीचं रूप देईल. जसं आपण आपल्या देहाला नटवतो. लग्नाचा सीझन आला, काठपदराच्या साड्या निघाल्या, मग तुम्ही करा ना. नवरात्रातलीच नवरंग कशाला? हे काही कुठं सांगितलेलं नाहीये अमक्या दिवशी हा रंग अमक्या. आपल्या मनाला त्या इच्छेने बरं वाटावं म्हणून आपण हे करतो. हे रोजच करावं, काही हरकत नाही. कारण ती देहाची पूजा हीच देवाची पूजा आहे. जे देहाला ते देवाला, हे जोपर्यंत लक्षात येते. हा पण हे करताना थोडीशी सजगता हवी. नाहीतर इकडं म्हणायचं आज पावभाजी खाली, जे देहाला ते देवाला आहे. आज चतुर्थी होती काल, म्हणजे म्हणायचं चतुर्थी होती, पण आज आम्ही पावभाजी खाल्ली. कारण कसं आहे, कालच प्रवचनात ऐकलं, जे देहाला ते देवाला. जे आहे ते चतुर्थीला आम्ही आपलं गणपतीला अर्पण केलं असं म्हटलं तर त्याचा काही उपयोग नाही. जे देहाला ते देवाला, ते कशा पद्धतीने सात्विकता कशी आणताय याच्यावरती तो विचार आहे. मग असा देव, असा परमात्मा आपल्या देहात असताना, कारण असं आहे, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर.
देव देहात देहात काहो जाता देवळात। आता हे तुका सांगे मूढ जना असं म्हटलेलं आहे, तुकोबाराय म्हणताय मग मठ मंदिर देवळं ही का निर्माण झाली, त्याचं कारण आहे घरामध्ये हवं तसं वातावरण मिळतच असं नाही। त्या निमित्ताने आपण मठ मंदिरामध्ये गेलो, उपासना केंद्रात गेलो, एखाद्या देवळात गेलो तर तिथे जी सात्विकता आहे ती सात्विकता मिळाल्यानंतरच आपल्याला आपल्या घरात उरलेले 23 तास आनंदाने राहता येतं। म्हणून देवळात जायचं हा आजच्या युगामध्ये आजच्या काळामध्ये आवश्यक असलेली गोष्ट आहे। घरामध्ये शांतता मिळत नाही आणि आजच्या काळात तर शांतता मिळणं फार अवघड, कारण त्या ज्या सिरियलमधल्या बायका येतात, अरे बापरे, झोपेतून उठून बसल्या तरी यांच्या तोंडाला पावडर फासलेली, डोळ्यात काजळ घातलेलं, लिपस्टिक लावलेली, दागिने घातलेले, आणि आम्ही आंघोळ केली तरी तसे दिसत नाही हो। आणि त्या अवतारामध्ये आम्ही त्या सिरियल्स बघतो, पुढं हिचं काय होणार, तिला त्या याचे काम केल्याचे पैसे मिळतात, 700-800 रुपये मिळतात, आमचं मात्र लाईट बिल वाढत राहतात, घराकडे लक्ष, देवाकडे दुर्लक्ष सगळं होतं। मग हे सगळं असून मग हे त्यातनं सगळ्यांना बाहेर पडायचं असेल तर काय, माझा तर या सिरियलवरती वैयक्तिक आक्षेप आहे। कुठली बाई पोटात एवढा मोठा, ती कसली अस्ती कट्यार आहे का काय कळत नाही, ती घुसवल्यानंतर बाई जिवंत राहते। इथं आम्हाला तवा पोळी करताना भाजलं तर आम्ही 8 दिवस ते दुखणं कुरवाळत असतो, अशी आपली अवस्था। ती जिवंत होते आणि घरी परत येते तेव्हा दागदागिने घालून आणि ही कटकारस्थानं करते, ते घरच्या कोणालाच कळू नये, सगळे म्हणतात, पण तरी सुद्धा चवी चवीने त्या पाहिल्या जातात। पण काही घरांमध्ये एकटेपणा असतो, ती एक टीव्ही चालू ठेवला की चालतं बोलतं कुणीतरी दिसतं म्हणून लोक ठेवतात। माझा टीव्ही बघण्यावर आक्षेप नाही, कुठल्या सिरियल बघताय याच्यावरही आक्षेप नाही, मी कोण सांगणार, माझं जे मत आहे ते फक्त मी मांडतो। असो, आपण मूळ विषय, कारण हा आवडीचा विषय, दुसऱ्या नावं ठेवणं हा आवडीचा विषय नकोच ते, त्यापेक्षा आपण आपल्या अभंगाकडे वळू। काय म्हणते, येरती माईके सगळी सुख आहे ती दुःखाला कारणीभूत ठरणारी आहे, नाही आधी अंती अवसानी, मगाशी म्हटलं तसं, त्यांना सुरुवातही नाही शेवटही नाही, मध्येच लटकलेली आहे। ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटामध्ये किंवा नाटकामध्ये एखादी भूमिका करताना आपण ती भूमिका करताना तो जसा पेहराव घालतो, राजाचा असेल तर राजाप्रमाणे आवेश, ते सगळं केलं जातं, तसा पोशाख त्या रंगमंचावरून उतरलं की पुन्हा आपल्या भूमिकेत जातं, सामान्य माणसाच्या भूमिकेत। तसं ते जसं अवसान तेवढ्या वेळापुरतं आणलेलं असतं, तसं हे सुखाचं अवसान आहे। आज आमच्या घरी मुलगा झाला, मुलगी झाली, आनंदी आनंद झाला, तेवढं अवसान आमच्यापुरतं आलं। माझ्या घरी आज 4 पाहुणे येणार आहेत, तब्येत बरी नसली तरी अवसान आणून पेन किलर घेऊन मी त्या पाहुण्यांची सरबराई करणार आणि मग पाहुणे गेल्यानंतर हातपाय गाळून बसणार, अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते। मग ही जी सुख आहेत यांना सुरुवातही नाही शेवटही नाही, अवसान भातकी आहे। भले अगदी केलं सगळ्या रंगमंचावर जायचं म्हणून पोशाख केला, पण तिथं गेल्यावर डायलॉगच आठवले नाहीत, काय करणार, अवसान गेलं गळून, नाही आधी अगदी अवसान। मग पुढे काय सांगितलंय, अविनाश करी आपुलिया आयसे, अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। संपूर्ण याच्यामध्ये आपण आपल्या प्रपंचात, आपल्या आयुष्यात मला दुःख हवं असं कोणीही म्हणताना आढळत नाही, आणि मला मरण हवं असंही कोणी म्हणताना आढळत नाही। आपण कितीतरी वेळा म्हणतो,
आता आमची चिठ्ठी कुठं हरवली आहे कोणास ठाऊक. एकदा बोलावणं आलं की गेलो की बरं होईल. ते बोलावणं काही त्याच्या तो काय बसलाय का तिथं तेवढंच काम करायला, त्याला ठरवून दिले त्याप्रमाणे तो करतो काम. मग असं असेल तर प्रत्यक्ष यमधर्म समोर आत्ता इथं आला आपल्यासमोर तर काय अवस्था होईल. यमराज आले. एक छोटासा दृष्टांत सांगते, गमतीशीर आहे म्हणजे लक्षात येईल. माझा नाही आहे, कीर्तन केसरी शेवाळकर त्यांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेला हा दृष्टांत. तर दृष्टांत असा आहे की एक मोळी विक्या होत, गलित गात्र झालेला होता, मागं पुढं रडणारं कुणीही नाही. मनामध्ये विचार असा केला, वैशाखाचं ऊन रणरणते ती मोळी डोक्यावर घ्यायची, तहानेनी जीव तडफडला आणि असा मनामध्ये विचार आला की कशा करता हा देह जगवायचा. मागं पुढं रडणारं कुणी नाही. यमा ये रे बाबा, एवढंच, मला उचलून नाही म्हटलं नाही. यमा ये रे बाबा असं आपण 10 वेळा म्हणतो. मी तर किती वेळा म्हणते, काही उपयोग होत नाही. तिथं वरती जागा आहे काय, तिथं सुद्धा वेटिंग आहे. आणि या कोरोनाच्या काळात तर खूपच वेटिंग आहे. त्यामुळे तिथंही आपल्याला जायला जागा नाही. मग असं यमराजांनी ऐकलं. ते म्हणाले, आपल्याला कोणी इतक्या प्रेमाने बोलवत नाही आणि बोलवलं तर आपण जात नाही. पण आता हा म्हातारा मनुष्य बोलवत आहे आपल्याला, जाऊया आपण. लगेच आपल्याकडची जी लिस्ट होती ती बघितली. या म्हाताऱ्याचं काही नाव दिसत नाही, अजून अवकाश आहे. बोलवते तर जाऊ. गेला आणि त्या म्हाताऱ्याला हाक मारली, आजोबा तुम्ही बोलवलं. 2दा-3दा काही प्रतिसाद मिळाला नाही. त्याच्यानंतर प्रतिसाद मिळाला. डोळे उघडून बघितले, म्हातारा मोठा हुशार. डोळे उघडून बघितले, लक्षात आलं की आपली काय चूक झाली. आपण उद्वेगाने बोलून गेलो, यमा ये रे बाबा, आणि जो इतक्या लवकर, असं कोणी ॲम्ब्युलन्स सुद्धा लवकर येत नाही हो. इकडे यमराज बोलवला आणि आजोब, अरे बापरे. तेवढ्यात आपलं डोकं चालवलं आणि यमराज म्हणाले, बाबा तुम्ही मला बोलवलं, चला. मग तो देह बघितला, तो पाश बघितला आणि मग यांनी विचार केला, हो मी बोलावलं खरं, मग चला. नाही, कशा करता बोलावलं, ही मोळी उचलून द्यायला कुणी नाहीये, ती तेवढी डोक्यात उचलून द्या आणि पुन्हा मी बोलवलं तरी म्हणजे मरण समोर दिसतंय. मरण पाहिजे म्हणणारा मनुष्य आहे, पण तो न्यायला आल्यानंतर आपण मला वाचायचंय. मग असं हे जर आजोबा म्हणताय म्हणजे मरण कुणालाही नको. बरं, हे थोडीशी घटना कुणाला आवडेल न आवडेल, पुढची घटना रोजच्या व्यवहारात. रामायण सगळ्यांनी वाचलेलं आहे, गांधारी महाभारत सगळ्यांनी वाचलेलं आहे. पण गांधारीला म्हणे 100 पुत्र होते, तिला पुत्र शोक झाला. महाभारत मी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. रामायण वाचलं, त्या रामायणामध्ये सुद्धा दशरथाला म्हणे पुत्रशोक झाला होता. मलाही 4 मुलं, मलाही पुत्रशोकाचा अनुभव घ्यायचा. असं कुठला मनुष्य म्हणताना दिसेल का? आणि असं म्हणताना दिसलं तर आपण त्याला वेड्यात करू. कारण त्या शोकापासून आपल्याला दुःख आहे. इतकं सगळं सुख जे आहे, म्हणजे या शोकापासून सुख मिळणार आहे का, नाही मिळणार याची खात्री आपल्याला आहे. म्हणून कोणीही दुःख मागत नाही. कारण सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वता एवढे, अशी अवस्था आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण, आपण छान धडधाकट आहोत आणि 4 दिवस आजारी पडलो, गीता दरवळणार प्रवचनाला आलो नाही. 4 दिवस का आलो नाही म्हणून एखादी मैत्रीण किंवा एखादा मित्र एखाद्या मित्राला भेटायला गेला की, का रे बाबा 4 दिवस आला नाहीस, म्हणून आलो. काय करणार, आजारी पडलोय.
सर्दी तापाने अंगाला कणकण, अंगाला कचकच आलेली आहे, दुखतंय शरीर म्हणून नाही आलो. मग तो जर मित्र विनोदी स्वभावाचा असेल आणि तो जर म्हणाला एवढंच होय, जाऊ दे सोड, होशील उद्या परवा बरा, आणि काय एवढा हरकत आहे, तू नाही आलास म्हणून काही खुर्च्या भरल्या नाही, तसं होत नाही. पडलास आजारी, होतास की आता 50 वर्ष सुखा, 4 दिवस आजारी पडलास तर काय बिघडते, असं जर त्या मित्राने म्हटलं तर त्याला हाताला धरून तो मनुष्य हाकलून देईल आणि पुन्हा माझ्या घरात येऊ नकोस. म्हणजे इतका विनोदी स्वभावाने बोललेला असताना सुद्धा आपल्या दुःखावर फुंकर घालणारं कुणी नसेल तर ती व्यक्ती आपल्याला आवडत नाही. म्हणजे किती व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं आहेत, पण प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला असं दिसतं की सुख सगळ्यांना हवं. दुःखात उत्विजते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. सगळ्यांना सुख हवं, म्हणून सुख हवं आणि अमरत्व हवं असेल तर त्या देवाला आपलेसं करा. आजच्या विषयाचा हा एक हे आहे, एकच ओळ आहे, देवाला आपलंसं करणं. त्याच्या पाठीमागं गोष्टी किती आहे. पोळी गरम खायला पटकन मिळाली तर काही वाटत नाही हो, पण त्या पाठीमागं त्या माऊलीचे कष्ट किती होते. ते गहू आणा, दळून आणा, तिथं त्या गिरणीवाल्याकडे उचल, त्याला पीठ कमी दिलंय का, बारीक दिलंय का, ते सगळं बघा, आणि पुन्हा इतकं करून ती आणून कणिक मळून ठेवा, पुरेसं मीठ घाला, पुरेसं तेल घाला, मग फुलकेच करायचे का पोळ्याच करायच्या, त्याला पदर सुटतोय का, सगळ्या गोष्टी करतो. एवढं सगळं केल्यानंतर ती पोळी गरम पाण्यात पडल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, पण ह्या पाठीमागचे कष्ट कोणी विचारात घेत नाही. प्रत्येकाला सुख हवं, आनंद हवा, मग त्यासाठी काय करायला हवं, एका देवाला आपलंसं करायचं. ते आपलंसं करण्याकरता आपल्याकडं काय आहे याची जाणीव आपल्याला नाही, म्हणून हे सगळं सांगण्याचा प्रपंच करायचा. पण याच्यानंतर देवालाच का आपलंसं करायचं, हा एक पुढचा मुद्दा. कारण आम्ही नास्तिक आहोत. आता तिथं उपस्थित असणारे कोणी नास्तिक नाही आहेत, नाहीतर ते आलेच नसते इतर प्रवचनात. काही जणांचं म्हणणं असतं की आम्ही देवाला मानत नाही. का मानू? पण उपनिषदामध्ये काय सांगितलेलं आहे, एकोवशी सर्व भूतांतरात्मा एकम रूपम बहुधा व्याकरोति तम आत्मस्थम येन पश्यन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम्. संस्कृत आहे, मला जेवढा अर्थ समजला तेवढा सांगण्याचा प्रयत्न करा. एकोवशी सर्व भूतांतरात्मा, मगाशी म्हटलं ना की आपण सगळी देवाचीच लेकरं आहोत, देवाचेच अंश आहोत. मग पुन्हा आपलंसं करून घ्यायची गरज काय, कारण त्याची जाणीव आपल्याला नाही. हे मगाशी सगळं सांगून झालं. हा परमात्मा कसा आहे, सर्व भूतमात्रांमध्ये राहणारा, एकम रूपम बहुधा व्याकरोति. वास्तविक तो एकरूप आहे, पण प्रत्येकाच्या अंशांशात्मक रूपाने तो आहे. म्हणून तर आपल्याकडे शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर याच्यात काही आता राम नाही असं आपण म्हणतो. एकम रूप, वास्तविक एकरूप आहे, पण बहुरूपाने तो जन्माला आलेला परमात्मा तम आत्मस्थम, आपल्या हृदयस्थ सिंहासनावरती तो विराजमान आहे. हे येन पश्यन्ति धीराः, जे धीर लोक असतात, जे जाणकार असतात, जे बुधजन असतात, ते या आत्मस्थ परमात्म्याला जाणतात. तेषां सुखम, त्या लोकांना सुख मिळतं. शाश्वतम नेतरेषाम्, जे इतरांना ते मिळत नाही. जे हृदयस्थ परमात्म्याला जाणतात त्यांना हे सुख म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, देव म्हणजे काय हे कळतं. वेगळ्या तऱ्हेने सांगायची गरज उरत नाही. मग पुढे आता म्हणजे
अविनाश करी आपुली यायचे. देवाला आपलंसं केलं की काय मिळणार आहे? अमरत्व मिळणार. आतापर्यंत अनेक राजे रजवाडे होऊन गेले, पण हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच राजे आपल्याला लक्षात आहे. कारण सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. ते अधिष्ठान त्यांनी ठेवलेलं होतं, त्यांच्याकडे होतं, म्हणून हे राजे लक्षात राहिले आहेत. आणि त्यात अग्रक्रमाने लक्षात राहणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आई जगदंबेचं अधिष्ठान होतं, तुळजाभवानीचा आशीर्वाद होता, म्हणून हे चाललं. पण एका बाजूला राजांची लिस्ट करायला घेतली आणि एका बाजूला संतांची लिस्ट करायला घेतली, तर इकडचा कागद लवकर भरेल किंबहुना पुरणार नाही. इतके संत होऊन गेले, त्या सगळ्या संतांनी देवाला आपलंसं केलं, म्हणून त्यांचीच वचनं आजही आपण उदाहरण म्हणून घेतो, तोच आदर्श आपण घेतो. मग अविनाशत्व मिळालं की आज ते देहाने आपल्यात नाहीये, पण अजूनही तुकोबाराय, जनाबाई, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, संतांची भरपूर उदाहरण, अशी अनेक नावं घेतली तरी त्यांचा गाथा आपल्या समोर येतो. ज्ञानेश्वरीतली वचनं समोर येतात आणि अजूनही अभ्यासाला तेच घेतलं जातं, तेच ग्राह्य धरलं जातं. तर आता काय आहे, पूर्वी यमक्या वामन म्हणून वामन पंडित होते, पण हल्ली काही यमक्या नाही, यमक्या डमक्या वामन झाले. एक रच र टच ट जुळवायचं, कुठली तरी कविता करायची, ती कविता आज आपल्या लक्षात असते, उद्या तो कागद वेळवाल्याकडे मिळाला नाही तर नाही. इतकी अवस्था प्राप्त आहे. सगळेच असं असतील असं नाही, पण कारण मी हल्ली कीर्तन किंवा प्रवचन करत असताना तत्वज्ञान किंवा आख्यान काही सांगायचं असेल, पहिली गोष्ट मी सांगते, जसं जाहिरातीत सुरुवातीला येतं की पात्रांचा आणि वास्तविक घटनेशी काही संबंध नाही असला तर तो योगायोग समजावा, तेच मी म्हणते. कारण हल्ली तुम्ही कुठलं वाक्य बोलाल आणि त्याच्यावरती काय उलटे आपल्यावरती याचा भरोसा नसतो. असो, अविनाश करी आपुली आयसे. भगवंत आपलं अविनाशत्व आपल्याला देतात, त्याला आपलंसं केलं नाही. मग त्यासाठी काय करायचे? काही करायचं नाही. ना देवाला अभिषेक करायचा, ना उपास तापास करायचे, ना आणखीन काही करायचं, ना कुठलं आमच्या इतक्या नारळांचं तोरण, तितक्या नारळांचं, काही नको त्याला. तोच देते सगळं, त्यालाच काय द्यायचं आपण. लावी मना पिसे गोविंदाचे, फक्त भगवान नामस्मरणाचं वेळ मनाला लावून घ्या. पिसं लावून घ्या. पिसं कसं? गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा त्याला. तुका म्हणे आळी जीवी निरेची वेगळ. त्या आळीला जसं स्वतःचं अस्तित्व न राहता पंख फुटतात आणि ती त्या कुंभातून उडून बाहेर पडते, तसं या प्रपंचरूपी कुंभातून बाहेर पडायचं असेल तर भगवंत नामस्मरणाचं वेळ म्हणजे पिसं लावून घ्या. भगवंत डोक्यावरती भगवंताच्या मोराचं पीस आहे, ते पीस लावणं अपेक्षित नाही. ते पीस आहे आणि हे पीस आहे, वेळ लावून घ्यायचे. आणि असं केलं, देव आपलाचा आहेच, फक्त त्याला वरती जी काही पुटं चढलेली आहेत आपल्या मनावरती, देव आपल्यात आहे की नाही, ही जी पुटं चढली ती बाजूला काढायची. आमच्यासाठी म्हणजे नामाच्या जाडणीसाठी दुसरी जाडणी नाही, एवढाच त्याचा अर्थाभेद होतो. मग अशा देवाला आपलंसं केल्यानंतर आम्हाला लाभ काय? मगाशी म्हटलं त्यांना अमरत्व मिळणारच आहे. आणि सुख काय दुःख काय, दोन्ही गोष्टी सारख्याच होतात. सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जय, अशी अवस्था प्राप्त होते. येईल त्या परिस्थितीत, कोणत्याही चांगल्या अथवा वाईट परिस्थितीत आपण स्थितप्रज्ञ राहू शकतो किंवा त्या देवाला आपलंसं केल्या तर.
आणि आपलंसं केल्यानंतर नुसतं असं नाही की चला हा एक तासभर आमचं देवाला आपलंसं करायचं आहे, असं नाही. 24 तास देवाला आपलंसं करायचं. म्हणजे सारखीच नामस्मरणाची स्मरणी हातात घेऊन जायचे का नाही. मनाने आपण जर देवाला आपलंसं केलं, शरीराने आपण आहोतच. तो जो आत्मा आहे आपल्या शरीरात असलेला, त्या आत्म्याला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, बाबा आम्ही तुझाच अंश आहोत बाबा देवा, हे त्याला सांगावं लागतं. म्हणजे आत्मा म्हणजे मन, ते हृदय आपलं ऐकतं. नाहीतर नुसत्याच हृदयाच्या गोष्टी वेळी हृदयचं काही हृदय घातलं म्हणून चालत नाही. ते आचरणात आणावं लागतं. आणि हळूहळू एक एक पाऊल पुढे जायला लागलो तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग निश्चित आहे. आपला स्वभाव आपण सोडायचा नाही. कसा सोडायचा नाही? चंद्र सूर्याचा. चंद्राला आणि सूर्याला कोण म्हणतं का हो? सूर्याला म्हणतं आता सकाळ झाली, आता उगव बाबा, तुझी किरणं येऊ दे. संध्याकाळ झाली, आता गप्पच जा घरी आपलं. काही सांगावं लागत नाही. त्याच्या नियमात तो राहतो. तसं मनुष्यानी जर मनुष्याच्या नियमात राहिलं, आपण इथे का जन्माला आलो, कशासाठी आलो, आपलं कार्य काय आहे, आपल्या वाट्याला आलेलं कार्य, आपण ज्या कुळात, ज्या जातीत, ज्या धर्मात, इथं धर्म म्हणजे कर्तव्य, ज्याच्यासाठी आलो आहे ते काम पूर्ण चोखपणे बजावलं म्हणजे देवाला दिसत आहे. जाता जाता सांगते, आज शाहू महाराज जयंती, बालगंधर्वांची जयंती. त्यांनी काय केलं? त्यांचा देव, शाहू महाराजांचा देव म्हणजे जनता, त्यांना सगळ्यांना आपलंसं केलं, त्यांचं बरं केलं. आणि बालगंधर्वांनी कलेला देव मानलं. सर्व श्रोतृ वर्गाला ते मायबाप म्हणायचे. त्यांना देव मानलं, त्यांना आपलंसं केलं. आज ते इतके वर्ष जाऊन झाली तरी अजरामर आहे. त्यांच्या कलेला आपण प्राधान्य देतो, त्यांना मानतो. कुठलंही नवीन गायकाचं त्यांनी गायलेलं काव्य ऐकलं तरी आपण काय म्हणतो, यांनी गायलंय चांगलं, पण बालगंधर्वांसारखं नाही, हे आपण म्हणतो. कारण का तर त्यांनी ज्या गोष्टीला एकच देव, ज्या गोष्टीला देव मानलं, आपुला तो एक देव करून तेणे विण जीवा सुख नाही. ही एवढीच आजची चौकट, ही लक्षात ठेवायची. आणि मग मी हे जे काय बाकीचं बोलत गेले त्यातलं जे काही तुम्हाला आवडलं असेल, पटलं असेल, आवडण्यापेक्षा सुद्धा पटावलं, रुचलं असेल, ते घ्या. मी काय इतर लोकांसारखं म्हणलं नाही, जे चांगलं ते तुमचं, वाईट ते माझं नाही. सगळं माझं पण आहे, चांगलं वाईट दोन्ही माझं पण आहे, तुमचं पण आहे. कारण मी इथलीच आहे. माझी सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सासरी येऊन सासऱ्यांनी शिकवलेलं जे कीर्तन आहे ते प्रवचनाच्या माध्यमातून पोचवण्याचं काम मी केलं. आणि माझं एक तत्व आहे की सासर जे आहे त्याला माहेर मानायचं. सगळ्या चुका आपाप पोटात घातल्यासारखं. ठीक आहे, असू दे, पुढच्या खेपेला सुधारेल असं म्हणून आजचं जे आहे ते ऐकून घेतलं जातं. आणि गोड बोलून कान पिचक्या देणारे पण लोक आहेत. म्हणजे अगदी साधं उदाहरण, मी माझ्या मुलाला मारलं, त्यानं तक्रार घेऊन आजोबांकडे गेला. ते काही मला रागवले नाही. ते काय म्हणाले, अरे ती आई आहे ना, आई असल्याचं कर्तव्य ती बजावते, तू कशाला दुःख करून घेतोस. समजायचं ते समजले. त्याच्यानंतर आज तागायत मुलगा 24 वर्षाचा आहे, हात लावला नाही, यांना धाडसच नाही. थोड्या एका वाक्यात काय समजायचं ते समजलं. म्हणजे आई झालीस म्हणजे काय फार मोठा तीर मारलास असं नाही, हे त्यांना सांगायचं होतं. पण त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं. ती बिरबलाची गोष्ट नाही का, पोपट मेलाय म्हणून सांगायचं नाही, हालचाल करत नाही आहे, डोळे उघडत नाही आहे, पंख पडपडत नाही आहे, असं अशा पद्धतीने त्यांनी हे सांगितलं. झालंय चांगलं, पण याच्यापेक्षा चांगलं करू शकशील.
ह्याच्यात आपली बुद्धी कशी चालवायची, आपण आपलं ज्ञान कसं करायचं हे आपल्या हातात. हे सांगणं हे आजच्या प्रवाच्या एकावर एक फ्री असतं की मी थोडंसं जाता जाता. आणि मला माझ्या सासरचं कौतुक करायला आवडतं. सहसा असं कोणी करत असेल असं नाही, पण मला आवडतं. कारण माझा जो काही उत्कर्ष आहे तो केवळ केवळ आणि केवळ माझ्या सासऱ्यांमुळे. त्यांनी मुलीसारखं मानलं पण विद्यार्थिनीसारखं घडवलं. त्यामुळे ते जे काही मी घडले, जे काही मला सांगता आले ते केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे. पण मी अगदीच काही वाईट सांगितलं नाही असं पण नाही. काहीतरी अभ्यास केला थोडासा आणि सांगितलं. अगदीच काही म्हणजे काय तासभर येऊन बरोबर केली असं नाही केलं. थोडं तेवढं जमेल थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना आपलंसं करणं हेच माझं काम आहे. त्यामुळे तुम्ही सगळे माझेच आहात. तुम्ही नाही म्हटलं तरी माझेच आहात. राहू दे. चला.